4-5 दिवस एवढी मेहनत करून पापड बनवले आणि ते वर्षभर टिकावे म्हणून आणखी थोडी मेहनत करावी लागते. तर ती म्हणजे 2-3 दिवस तिला सारखं उन्हात वाळत घालावं लागते. तर तेच काम मी आज करत होती. आणि त्यानंतर आज बाहेर मंदिरात गेली तेव्हा मला एका घरी असं हे मनी प्लांटचं झाड दिसलं. बराच मोठं पान होतं त्याचं. ते पान मी घेऊन आली आणि लावण्यापूर्वी काही म्हणजे लावायला वेळ होता म्हणून मग मी अशा एका पाण्याच्या बॉटलमध्ये ते पान टाकून ठेवलं होतं. आणि हे माझे चमकुऱ्याचे पानं पण बरेच वाढले होते, तर ते सुद्धा मला आता काढून घ्यावे लागणार होते. आणि बरेच दिवस झाले व्हिडिओच्या नादात मी या झाडांकडे जरा दुर्लक्ष होत होतं माझं. तर ते आज काही झाडांची कटिंग करून घ्यायची होती मला, तर ते करून घेतली मी. आणि तुम्हाला माहीत होतं माझं ट्रायपॉड तुटलं म्हणूनच 2-3 दिवस झाले व्हिडिओ काही येत नव्हते. आज मनस्वीचे बाबा घरी होते, तर त्यांना मी असे छोटे-छोटे व्हिडिओ घ्यायला लावले आणि व्हिडिओ टाकले. 1-2 दिवस जरी व्हिडिओ बनवले नाही तर माझा आणि यूट्यूबचा काही संबंधच नाही अशासारखंच मला होते. आणि व्हिडिओ टाकण्याची आता सवयसुद्धा झाली आहे ना, तर त्याच्यामुळे व्हिडिओ जर टाकला नाही तर त्या दिवशी मला करमतसुद्धा नाही. आणि हे हळदीचं झाड आहे, वाळलं होतं. तर विचार केला की आज यातली सर्व माती काढून घेऊ आणि बघू त्यात किती हळद निघते ते. तर मग मी मनस्वीच्या बाबाकडून कुंडी अशी खाली करून घेतली आणि बघा हाच तो खजिना मला आज सापडला. बरीच हळद झाली होती त्या एका छोट्याशा कुंडीत. वाटलं नव्हतं मला एवढी हळद निघेल म्हणून. कोणत्याही मेहनतीचं फळ चांगलंच मिळते हे यावरून सिद्ध होते. मी हे हळदीचं झाड गावावरून आणून कुंडीत लावलं होतं आणि रोज त्याला पाणी टाकणं, त्याची थोडीशी काळजी घेतली तर बघा अशा प्रकारे बरीच हळद निघाली. आणि मला हळदीचा ज्यूस प्यायचा असतो म्हणून मी ही लावली होती. तर आता माझ्या असं लक्षात आलं आहे की आपण लावू शकतो, हळद होऊ शकते. आणि उन्हामुळे बघा हे माझं टमाटरचं जे झाड आहे बरंच चिमल्यासारखं झालं होतं, पण एकदाची ऊन निघून गेली की होतं ते बरोबर. आणि पहा आज मी किती हळद काढली ते. एवढी टोपलीभर, ही छोटीशीच टोपली आहे पण थोडीशी जरी हळद असली तरी मी त्यात खूप समाधानी आहे. आणि तसंही मला असे झाडं पालेभाज्या लावायला वगैरे खूप आवडतात. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. प्लीज सबस्क्राईब.